नमस्ते मंडळी, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आम्ही घेऊन आलोय पुन्हा एकदा रेडीमेड रांगोळीचा हा एक प्रकार। इथे मी पेपर फोल्ड करून अशा प्रकारे त्या पेपरवर मार्किंग करून म्हणजेच लोटसचं ड्रॉइंग ड्रॉ करून कट करून घेतला आहे। हो, कट करून घेतल्यानंतर आपल्याला एक सॅम्पल असं पेपर कटआउट रेडी मिळेल आणि त्याच पेपर कटआउटला एका थिक कार्डबोर्डवर ठेवून मी इथे ड्रॉ करून घेतला आहे काहीसं असं, आणि ह्यानंतर त्यातले डिटेलिंगही मी ड्रॉ करून घेत आहे। मित्रांनो, यापूर्वीही रेडीमेड रांगोळीचे बरेच प्रकार आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। हा प्रयत्न फारच साध्या आणि सोप्या गोष्टीसाठी आहे। बाजारात असे रेडीमेड रांगोळ्या फारच महागड्या किमतीत मिळतात, पण घरच्या घरी फारच कमी किमतीमध्ये अगदी 50 रुपयामध्ये तुम्ही तुमच्यासाठी येणाऱ्या दिवाळी आणि दसऱ्यासाठी घरीच रेडीमेड रांगोळीचे असे पॅच बनवून रेडी ठेवू शकता। आणि अजून दसरा आणि दिवाळीला भरपूर दिवस आहेत, त्यामुळे तयारीला लागा आणि अशा प्रकारच्या रेडीमेड रांगोळ्या बनवून ठेवा अगदीच कमी किमतीमध्ये। इथे आपली डिटेलिंग ड्रॉइंग कंप्लीट झाली आहे आणि ही कंप्लीट झालेली ड्रॉइंग आपण अशीच्या अशीच कट करून घेणार आहोत। काहीशी ही अशी दिसेल। पूर्वीही यूट्यूब चॅनलवर दाखवल्याप्रमाणे अगदी समप्रमाणात फेविकॉल आणि त्याच प्रमाणात पाणी घेऊन आपण इथे मिश्रण जे तयार करून घेणार आहोत ते मिश्रण व्यवस्थितरित्या ब्रशच्या साहाय्याने आपल्या सरफेसवर लावून घ्यायचं आहे। यापूर्वी मी OHP शीट वापरली होती, पण इथे मी थिक फुट्टा वापरत आहे। कारण थिक फुट्टा वापरल्याने काय होईल, तुमची रांगोळी अजून चांगल्या पद्धतीने स्टिक होईल आणि जपून राहील। आणि हो, ही रांगोळी आहे ना खूपच थिक अशा कार्डबोर्डवर असल्यामुळे ती रांगोळी खराब होण्याची शक्यता फार कमी आहे आणि खूप व्यवस्थितरित्या ती 3D मध्ये आपल्या बेसवर दिसेल। इथे माझे दोन्हीही लेयर कंप्लीट झालेले असून मी इथे थोडे शेडिंग म्हणजेच डार्क पिंक कलरने इथे शेडिंग देऊ इच्छिते आणि म्हणूनच त्या सरफेसवर मी थोडंसं फेविकॉल अप्लाय करून त्यावर परत एकदा रांगोळी चढवणार आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्येही मी अशाच प्रकारचे रांगोळी दाखवलेत, त्यामध्येही मी तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा आपण फेविकॉलवर रांगोळी टाकतो तेव्हा ती आपण टॅप करून घ्यावी व्यवस्थितरित्या आणि 2 लेयर तशा पद्धतीने तुम्हाला यावर चढवायचे आहेत। ह्याच पद्धतीने आपण ग्रीन कलरही कंप्लीट करून ठेवू आणि ग्रीन कलर कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे जे लोटस आहे ते फारच सुंदर आणि खूप असं आकर्षित असं दिसतं आणि तुम्ही तुमच्या कोणत्याही सणासुदीला तुमच्या घरासाठी अशी रांगोळी बनवू इच्छित असाल तर आजच तयारीला लागा आणि अशा स्टेप्स फॉलो करून तुम्हीही घरच्या घरी अगदी कमी रुपयात रेडीमेड रांगोळीचे असे पॅच रेडी करून ठेवू शकता। बरेच जण कन्फ्यूज असतील की ही रांगोळी टिकेल का, ही रांगोळी बनवली तर वापरात खरोखर येऊ शकते का। हो मित्रांनो, ही रांगोळी तुम्ही सणासुदीला दसरा दिवाळीला नक्कीच वापरू शकता। ही रांगोळी तुम्ही बॉर्डर रांगोळी म्हणून सुद्धा वापरू शकता, अगदीच वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा वापरू शकता। मी काहीशे अशा प्रकारचे 4 लोटस बनवून ठेवले आहेत आणि ते 4 लोटस मी अशा प्रकारे मांडणी करून दाखवली आहे। ही तुम्ही अशीही दाराभोवती किंवा तुमच्या उंबरठ्यावर अशी मांडणी करून ठेवू शकता किंवा त्याला वेगळा असा शेप देऊ शकता। तुम्ही 3 लोटस वापरूनही डिझाईन बनवू शकता, 4 लोटस वापरूनही डिझाईन बनवू शकता। तुमच्या एखाद्या संस्कार भारती रांगोळीला मोठ्या रांगोळीवर आजूबाजूला बॉर्डर म्हणूनही त्याचा वापर करू शकता, काहीसा असा। फक्त तुम्हाला एखाद्या बॉक्समध्ये व्यवस्थित न्यूजपेपरमध्ये गुंडाळून त्याला ठेवायचं आहे आणि वर्षानुवर्ष ही पॅच ही रांगोळी वापरायची आहे। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, रेडीमेड रांगोळी बनवण्याचा ही प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, भेटूया पुढच्या अशाच भन्नाट आयडिया सकट नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा। धन्यवाद।